समग्र शिक्षा विभागाचे 91 कंत्राटी कर्मचारी 21 वर्षानंतर शासकीय सेवेत कायम। महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने समग्र शिक्षा अंतर्गत विविध पदावर कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून या निर्णयाचा लाभ सांगली जिल्ह्यातील 91 कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार आहे। गेल्या 21 वर्षापासून सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे। समग्र शिक्षा अंतर्गत अनेक वर्षापासून अत्यल्प मानधनावर कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांनी शिक्षण क्षेत्रात अविरत सेवा बजावली असून 10 वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत नियमित सामावून घेण्याची दीर्घकालीन मागणी होती। त्यासाठी अनेक वेळा वेगवेगळे आंदोलन देखील करण्यात आली होती। राज्य मंत्रिमंडळाच्या या सकारात्मक निर्णयामुळे राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेला आता स्थैर्य मिळणार असून त्यांच्या कुटुंबांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना समग्र शिक्षा संघर्ष समितीने व्यक्त केली। या यशस्वी लढ्याचे नेतृत्व सेवा जनशक्ती पार्टी व शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केले होते। समग्र शिक्षा अंतर्गत सन 2001-2 पासून ही योजना सुरू झाली। त्यानंतर 2005 पासून जवळजवळ 21 वर्ष झाली, 21-22 काही 25 वर्ष झाली कर्मचारी हे तुटपुंज पगारावर या ठिकाणी काम करत होते। समग्र शिक्षा अंतर्गत विविध ज्या योजना आहेत त्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे आमची सर्व टीम करत होती। यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 13 केडर होते। आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये 91 असे कर्मचारी होते। तर 21 वर्षानंतर आम्हाला कुठंतर न्याय मिळाला आहे आणि आम्ही 2 जुलै रोजी शासनाच्या कॅबिनेटमध्ये आमचा निर्णय होऊन आम्हाला कायम करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। त्याबद्दल सर्व हितचिंतक, मुख्यमंत्री, प्रशासन या सर्वांचं जाहीर आभार करतो मानस। समग्र शिक्षा अभियानमध्ये संगणक प्रोग्रामर, डाटा एंट्री ऑपरेटर, अभियंता, साधन व्यक्ती असे वेगवेगळ्या केडरचे लोक आहेत आणि यामुळे ह्या सर्व लोकांना ह्याच डिपार्टमेंटमध्ये कायमची काम करण्याची संधी मिळणार आहे। त्यांना आहे ह्या ठिकाणीच कायम केलेलं आहे। त्याबद्दल आम्ही शासनाचा धन्यवाद देतो आणि जे हितचिंतक आहेत, आमचे संघटनेचे कार्यकर्ते आहेत, बालाक्षी मॅडम आहेत राज्यस्तरीय, त्यांना आम्ही धन्यवाद देतो। त्यांनी एक लेडीज असून कंटिन्यू 116 दिवस त्या मैदानात उपस्थित होत्या आणि ते 116 दिवसाचं जे आमचं आंदोलन घडलं त्याला मिळालेलं यश आहे हे फार मोठे यश आहे आणि डॉक्टर प्राध्यापक मनोहर धोंडे साहेब यांनी हे नेतृत्व केलेलं आहे। शिवा संघटना त्यांचा मी आभार मानतो।